आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। नमस्कार, मी सुरेश शंकर पवार, नगरसेवक प्रभाग क्रमांक 4। नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये विटे नागरिकांनी आम्हाला जे भरभरून मताने निवडून दिलं त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो। आणि 4 दिवसापूर्वीच पाणीपुरवठा सभापती म्हणून मी पदभार स्वीकारलेला आहे। काल एक अशी घटना घडली की नगरपालिके शेजारी सुतार यांच्या घरातून नळाच्या पाणीपुरवठ्याद्वारे पक्ष्यांची पके PCA सापडली। त्याची शहानिशा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना तत्काळ आदेश देऊन तिथे अनिल पवार यांना पाठवले। तिथे पाठवलं असता त्यांना जाणवलं की पके आहेत। त्यांनी लगेच कारवाई करण्याचे त्यांना आदेश दिले आणि ते चेक केल्यानंतर असं जाणवलं की सुतार आणि त्यांच्या शेजारचे पाणी ठीक होतं। ते एका घरातले फक्त पाणी असं खराब जराने पके आढळले। त्याच्यात त्यांना साफ सूचना दिली की लगेच ॲक्शन घ्या। त्यानुसार त्यांनी एंडलाईन काढून पाणी स्वच्छ नील करून घेतलं त्यातलं आणि ते चेक केलं की त्याचा पाणी पुरवठा दत्तनगर इथून होतोय न्यू रोडच्या। सदर पाणी टाकीची पाहणी केली जाऊन तिथे। ते पाणी केल्यानंतर असं आढळलं की त्या पाण्याच्या टाकीवरती जो डक्ट आहे त्या डक्टचा मेस नसल्यामुळे तेथे पक्षी बसून तेथे पडत असतील असं प्रथमदर्शनातून आढळलं। लगेच आपण तेव्हा ती कारवाई करण्यासाठी तिथं जाळी मारून घेतली आणि इथून पुढे हा असा प्रादुर्भाव होऊ नये, अशी समस्या येऊ नये म्हणून आपण त्याची कारवाई चालू केली। त्याचप्रमाणे एक टाकी झाली, तसेच बाकीच्या टाक्याचे पूर्ण काम करण्याची आपण सर्वांना सूचना दिली अधिकाऱ्यांना आणि त्यानुसार आपण एक एक करून पूर्ण जे विटा भागातील 16 टाके आहेत आपल्या त्या सर्वांची काम आपण करून घेणार आहे। पण ज्या पहिल्या ज्या पाणी पुरवठ्याचं टायमिंग आहे संबंधित अधिकाऱ्याकडून आपण पूर्ण माहिती, आता 4 दिवस झाले आपण पदभार स्वीकारला आहे, त्यांच्याकडून पूर्ण माहिती गोळा करेन आणि येत्या तुम्हाला 5-6 दिवसात त्याचा पूर्ण आराखडा तयार करून आम्ही तो सादर करू की बाबा कुठल्या एरियात किती पाणी राहील, किती वेळ पाणी सुटेल, प्रत्येक एरियाला टायमिंग दिले जाईल आणि हे कसं कसं जास्तीत जास्त सुरळीत होता येईल याच्यावरती आम्ही काम करतोय। 2 दिवसापूर्वीच आम्ही एक स्वच्छता कर्मचाऱ्यांची एक मीटिंग अरेंज केली होती। त्यावरती ह्या आता सांगितलं त्या गटारीची पूर्ण चर्चा झाली त्यावरती की प्रत्येक भागावाईज आपण एक शेड्यूल तयार करणार आहे की सोमवारी कोणता एरिया कव्हर होईल, मंगळवारी कोणता, म्हणजे पूर्ण 8 दिवसाचं शेड्यूल तयार होईल। त्यानुसार इथून पुढे तो दिवसाचा तो एरिया कंप्लीट झाला पाहिजे हे त्यांना स्ट्रिक्ट आपण सूचना दिलेल्या आहेत। जर त्यामधून काय त्यांच्याकडून राहिलं तर एक्स्ट्रा आपण 1-2-3 लोक स्पेअरला ठेवणार आहोत, तर राहिलेला पोर्शन आपण त्या दिवशी तो कव्हर करून घेऊ। शिवाय जो फवारणीचा विषय होता, आता फवारणी आपण काय काय भागात चालू केलेली आहे, काय भागात राहिली असेल ती आपण कंप्लीट करून घेऊ। संबंधित जे जागा आहेत त्यांना आपण नोटिसा देऊ, त्याबद्दल त्यांना सूचना देऊ आणि त्यावर कारवाई करू आपण। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।